तर मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 15 फेब्रुवारीचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की अर्जुन नुपूरला विचारून चॉकलेट्स बनवत असतो. नुपूर म्हणते, जर तू तुझं मन घातलंस ते बनवण्यामध्ये आणि आपल्या पार्टनरचा विचार केलास तर तुझा नक्की चॉकलेट यशस्वी होईल. अर्जुन म्हणतो, थँक्यू सो मच तुझ्या मदतीसाठी. माझे चॉकलेट्स खूप छान झाले. नुपूर म्हणते, परत काही लागलं तर मला नक्की फोन कर. हे सगळी गोष्ट तन्वी दाराआडून ऐकत असते. ती म्हणते, तू सायलीसाठी किती कष्ट केलेस तरीसुद्धा सायलीपर्यंत ते पोचणार नाही ह्याची खात्री मी बाळगते. इकडे चैतन्य आणि सायली एका साईटवर आलेले असतात. अर्जुन सतत व्हिडिओ कॉल करत असतो. सायली म्हणते, तुम्ही जरा पुढे व्हा, हे सतत व्हिडिओ कॉल करतायत, ह्यांच्याशी एकदा काय ते बोलून घेते. अर्जुन म्हणतो, काय चाललंय, कुठे फिरतेस? सायली म्हणते, साईटवर आली आहे, कुठे फिरत नाही आहे. सायली अर्जुनशी फोनवर बोलत असताना तिकडचा संशयित रमेश तिला धक्का मारून जातो. रमेश त्या वेबसाईटवरती काम करत असतो, पण सायलीचं लक्षच राहत नाही. ती अर्जुनशी बोलण्यात व्यस्त असते म्हणून तिच्या लक्षात येत नाही आणि रमेश तिला धक्का मारून तिथून निघून जातो. सायली म्हणते, आता बस करा हे सगळं, मी नंतर बोलते तुमच्याशी, साईटवर आली आहे, एक तर एवढं ऊन आहे. अर्जुन म्हणतो, सांग ना मग तू की तुला नाही जमत आहे. सायली म्हणते, ओ तुम्ही ऑफिसमध्ये असता म्हणून तुम्हाला काय वाटत नाही. आत्ता मी खरंच साईटवरती आले, आता खरंच ऊन आहे, आता राहू दे, आपण नंतर बोलूया. इकडे किल्लेदारांकडे सगळे जेवत असतात, पण सुमनचं काही लक्ष लागत नाही. प्रतिमा म्हणते, अगं सुमन जेव, 2 घास तरी खाऊन घे. सुमन म्हणते, न राहून मला सारखं हेच वाटतं, मी इकडे भरल्या ताटावर बसली आणि ह्यांना इकडे काय जेवायला मिळत असेल जेलमध्ये, सुकी भाकरी, पाणीची आमटी, कसे जगत असतील काय माहिती, मला तर खूप वाईट वाटतंय. रविराज म्हणतो, त्याच्यात काय वाईट वाटायचं, मला तर तुझाच जास्त राग येतोय. अगं ज्या माणसाने तुला मारहाण केली, ज्याने माझ्याशी खोटं बोलला, माझ्यावर कट रचला मारण्याचा, त्या माणसाबद्दल तुला एवढं वाटतंय? सुमन म्हणते, काही झालं तरी तो माझा नवरा आहे हो. इकडे तन्वी फ्रीजमध्ये ठेवलेले चॉकलेट्स काढून घेते आणि म्हणते, काल जशी गुलाबांची वाट लावली ना तशी तुझ्या चॉकलेट्सची वाट लावते बघ मी कशी. आणि ती पटकन गप्पागप चॉकलेट्स खायला चालू करते आणि म्हणते, बाकी अर्जुनने तर चॉकलेट छानच बनवलेत सायलीसाठी. हे सगळं अर्जुन बघत असतो. तो पटकन बाहेर येतो आणि म्हणतो, बरं झालं हे चॉकलेट्स तिने घेतले, कारण कालपासून जेव्हा माझी फुलं खराब झाली तेव्हापासून मी लक्ष ठेवून होतो, कारण मला माहिती आहे की घरामध्ये कुंदीर आहे. ही चॉकलेट्स तर मी बाहेरून मागवली होती आणि माझ्या बायकोसाठी जी चॉकलेट्स बनवली आहेत ती तर इथे वरती फ्रीजमध्ये ठेवली आहेत मी. मला वाटलंच होतं की तू काहीतरी असं करणार. तसं पण मला बायकोने सांगितलेलं की तुला शिक्षा द्यायची नाही, पण मी तर शिक्षा देतच नाही आहे, जे काय ते तन्वीने स्वतःच ओढून घेतलं आहे. थोड्या वेळाने सायली घरी येते. ती म्हणते, नवरोबा मला भूक लागली, लवकर जेवायला वाढ. अर्जुन म्हणतो, त्याच्या आधी माझं एक काम करायचं आहे, डोळे मिटायचे आहेत. आणि अर्जुन चॉकलेट्स घेऊन येतो आणि म्हणतो, खास मी तुझ्यासाठी हे चॉकलेट्स बनवलेत, खा. तन्वी विचारच करत राहते की हे चॉकलेट्स कुठून आलेत. अर्जुन म्हणतो, हे चॉकलेट्स मी तुझ्यासाठी खास माझ्या हाताने बनवले आहेत. तन्वी सायली म्हणते, हो खरंच, माझ्यासाठी तुम्ही हे चॉकलेट्स बनवले? अस्मिता म्हणते, खा खा लवकर चॉकलेट खा. तन्वी हे सगळा प्रकार बघतच असते. कल्पना म्हणते, तू पण येऊन चॉकलेट खाऊ शकतेस, आम्ही काय अडवणार नाही तुला. तन्वी येते ओरडायला, पण तिच्या तोंडून आवाजच फुटत नसतो. अर्जुन म्हणतो, म्हणजे मी हे औषध जे टाकलं होतं तन्वीच्या चॉकलेट्समध्ये ते कामी आलं. आता 2 दिवस तरी तन्वीच्या तोंडून आवाज नाही फुटणार. तन्वी खूप बोलायचा प्रयत्न करते पण तिचा आवाजच फुटत नाही. मग ती चिडून निघून जाते. सायली चॉकलेट्स टेस्ट करते आणि तिला खूप आवडतात. इकडे तन्वी घाबरते. ती म्हणते की माझ्या आवाजाला नक्की काय झालं आहे. पाणी वगैरे पिऊन बघते. नंतर तिच्या लक्षात येतं. ती अश्विनला फोन करते. अश्विन म्हणतो, अगं बोल, काय बोलतच नाही आहेस, मला एवढे राऊंड्स आहेत आणि खूप पेशंट आहेत, आज यायला पण उशीर होईल. तन्वीच्या तोंडून आवाजच फुटत नाही. तो चिडतो आणि म्हणतो, अगं मला राऊंडला जायचं आहे, माझा काय आवाज ऐकायला फक्त फोन केला आहे का, ठेवून दे फोन, चल. इकडे अर्जुन झोपायला आलेला असतो. तो बघतो की सायली ऑलरेडी झोपलेली आहे. तो विचार करतो की बिचारी किती थकत असेल, दिवसभर काम करते आणि तिला माहिती नाही त्या गोष्टी पण ती आता करायला प्रयत्न करते, किती मेहनत घेते. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की साक्षी चाकू घेऊन बसलेली असते आणि ती म्हणते, सचिनची बायको मीच आहे, आजची शेवटची रात्र जगून घे अस्मिता. नंतर आपल्याला दाखवतात की अर्जुन सायलीला म्हणतो, उद्या प्रॉमिस डे आहे. सायली म्हणते, अर्जुन सुभेदार सरप्राईजेस देण्यात माहीर आहे. अर्जुन सायलीचं हे बोलणं चालू असताना त्यांना अस्मिताचा किंचाळल्याचा आवाज येतो. साक्षी तिच्या खोलीत आलेली असते आणि
उशीने तिचं तोंड दाबायचा प्रयत्न करत असते, पण अस्मिताने तिला उडवून लावलेलं असतं. अर्जुन आणि सायली हा आवाज ऐकून लक्षात येतं की अस्मिताचाच आवाज आहे. मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या भागात. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. बाय.